उद्या नवीन वर्षाचं 1/1/2024 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आकारपडीत संघर्ष समितीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय श्रीरामपूरच्या समोर आम्ही उपोषण करणार आहोत। गेल्या अनेक वर्षापासून आकारपडीतचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे। त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट अजितदादा काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन लढा चालू आहे। त्या लढ्याचा निकाल शासनाने याबाबत निर्णय घ्यावा असा लागलेला असताना सुद्धा शासनाचे अधिकारी याबद्दल कुठलाही निर्णय घेण्यास तयार नाहीत। तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री झाल्यापासून यांना आम्ही वेळोवेळी निवेदने दिली, वेळोवेळी त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे सांगितले, परंतु प्रत्येक वेळेस नामदार महोदयांनी आम्हाला 1.5 महिन्यांनी आपले काम होणार आहे, 1.5 महिन्यांनी आपले काम होणार आहे असे 3-4 वेळेस सांगितले। कालही एका समारंभात त्यांनी हेच आश्वासन दिले, परंतु आता आमचा या शासनावरील विश्वास उडाल्यासारखा झालेला आहे। या शासनाला काहीतरी सतत मागे लागून हा प्रश्न मार्गी लावणे हे आम्ही कर्तव्य समजतो। आम्ही कुणाच्याही विरोधात नाही। सन्माननीय विखे पाटील हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, तेच हा प्रश्न मार्गी लावू शकतात अशी आमची आकारपीडित संघर्ष समितीची तसेच लाभधारक शेतकऱ्यांची धारणा आहे। या कामी जर काही मंत्री महोदयांना सचिव पातळीवरील बैठकांना प्रॉब्लेम येत असतील, काही अडचणी येत असतील, सचिव जर म्हणत असतील की हे जमिनी देऊ शकत नाही, तर आम्हाला आकारपीडित संघर्ष समितीच्या सदस्यांना व ॲडव्होकेट अजितदादा काळेसाहेब यांना सदर बैठकीस आमंत्रित करून ज्या ठिकाणी हा प्रश्न गुंतलेला आहे तो गुंता सोडवायचा प्रयत्न माननीय मंत्री महोदयांनी करावा। तसे न केल्यास यापुढील काळात आम्ही दुसरे उपोषणाचे किंवा आंदोलनाचे मार्ग पत्करून त्या पद्धतीने आम्हाला लढा मोठ्या व्यापक स्वरूपात करता येईल त्या स्वरूपात करू, याची शासनाने दखल घ्यावी। तसेच उद्या होणाऱ्या उपोषणास सर्व 9 गावातील आकारी पडीत लाभधारक शेतकऱ्यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या स्वतःच्या कामासाठी सर्वांनी उपोषणास हजर राहावे असे आवाहन आकारपडीत संघर्ष समितीच्या वतीने सर्वांना करण्यात येत आहे।